उदगीर तालुके के धड़कताल बोरगांव वागदरी गांव का महाराष्ट्र के पूर्व राज्य मंत्री और विधायक संजय जी बनसोड़े साहब ने भारी बारिश के दौरान बाढ़ की स्थिति का निरीक्षण किया और वहां के किसानों और लोगों को आश्वासन दिया कि सरकार और मैं आपके साथ है, और आश्वासन दिया कि भारी बारिश के कारण किसानों को हुए नुकसान की भरपाई के लिए जल्द से जल्द सरकार से मदद दिलाने का प्रयास किया जाएगा। उदगीर जिला लातूर से मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। तुम्ही म्हणल्याप्रमाणे 17 ऑगस्टला प्रचंड महापूर या धडकताळ बोरगावला त्या ठिकाणी आलेला होता। पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेलं होतं। मनुष्यहानी झाली नाही, पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली। शेतीचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं, विहिरीचं नुकसान झालेलं होतं, गोठ्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं, रस्त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं। या स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती, पण मी लंडनमध्ये असताना सुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो। सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू, पण एक वेगळं पॅकेज या दोन गावांना कशा पद्धतीने देता येते राज्याचे मुख्य संवाद साधून फोनवरती त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे। पण कायमस्वरूपी हे सातत्याने होऊ नये म्हणून नाली सरळीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल किंवा असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। पण आता लोकांशी मी चर्चा केली, लोकांना सुद्धा धीर, तुम्ही खचून जाऊ नका, पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमागं आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोक समाधानी आहेत, कारण 10 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। काही माझे सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या मित्रांनी सुद्धा माझ्या जनतेला, अडचणीत आलेल्या जनतेला अन्नदान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा जे काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। पण आज बघितलं असाल, आज सुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकताळ बोरगावची तर पाहणी केली, पण मी आता तिथून वागदरीला जाणार आहे, अन्य काही गावात त्या ठिकाणी जाणार आहे। तशीच फुटी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल। बऱ्याच शेतकऱ्यांची जी जमीन आहे नाही, त्यांना तर आता पहिल्यांदा NDRFच्या निकषाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मदत देऊच, पण मी आता बोलल्याप्रमाणे मी इथून सगळा अहवाल पंचनाम्याच्या सहित राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की साहेब यांना एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे, हे आपण द्यावं ही नम्र विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे। नक्कीच मी स्वतः, आता तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत, सगळा गणेश उत्सव उत्साहानं त्या ठिकाणी साजरा होतोय आणि म्हणून बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि म्हणून सगळे विघ्न माझ्या जनतेचे दूर करावे अशी सुद्धा त्यांना प्रार्थना करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा नम्र प्रार्थना करतो की कसल्याही परिस्थितीमध्ये या भागातल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, शेतमजुरांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या। एकतर आमचं पुनर्वसन करा, पुनर्वसनला मी तात्काळ डेप्टी कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। गायरांची जागा त्या ठिकाणी बघितल्या, ज्याला तिथं जायचं आहे त्यांना तात्काळ आम्ही ते प्लॉट आम्ही देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। मी जलसंधारण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तिथं नाली सरळीकरण, रुंदीकरण आणि प्रोटेक्शन वॉल करण्यासंदर्भामध्ये जेवढा काय निधी लागेल तेवढाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करा, त्याला निधी उपलब्ध करून देऊ असं मी त्या ठिकाणी सांगितलं।